नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम। महानगरपालिकेची निवडणूक जशी जवळ येते तशी आरोप प्रत्यारोपांनाही आता धार चढू लागली आहे आणि भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी आणखी एक गंभीर आरोप शिवसेनेवरती, खास करून उद्धव ठाकरेंवरती केलाय की छगन भुजबळ आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच कंपन्यांमधनं मनी लॉन्ड्रिंग केलेलं आहे। जर उद्धव ठाकरेंनी आपली संपत्ती घोषित केली तर हे सगळं बिंग फुटेल याची भीती ठाकरेंना असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे स्वतःची प्रॉपर्टी का डिक्लेअर करत नाही, एवढी भीती वाटते की छगन भुजबळनी ज्या कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रिंग केलं त्याच कंपन्यांबरोबर त्याच कंपन्यांद्वारा ठाकरे साहेबांचा चार्टर्ड अकाउंटंटनी शिवसेना नेत्यांच्या कंपन्यांमध्ये पण मनी लॉन्ड्रिंग केलं आहे। मान्यवर उद्धव ठाकरे उत्तर देणार का की लेक्सस इन्फोटेक, रिगल गोल्ड ट्रेडिंग, वैंगार्ड ज्वेल्स, यशवी ज्वेल्स लिमिटेड या 4 कंपन्यांमधून भुजबळनी मनी लॉन्ड्रिंग केलं, शिवसेना नेत्यांनी पण याच कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रिंग केलं आहे, हे खरे आहे का? ते गंभीर आरोप आणि थेट आरोप उद्धव ठाकरेंवरती। शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे सध्या आपल्या सोबत आहेत। राहुलजी, खूप मोठा आरोप आपल्या पक्षप्रमुखांवरती, काय नेमकं म्हणायचंय? नाही, खासदार किरीट सोमय्या यापूर्वीपासून मी बोलतो ब्लॅकमेलर आहेत। त्यांनी यापूर्वी कॉर्पोरेट कंपन्यांना ब्लॅकमेल केलंय, विविध राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल केलंय। त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय नितीन गडकरी साहेबांना दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होऊ नये म्हणून त्यांनी सुपारी घेऊन खुर्ची घोटाळा काढला, त्यात काही तथ्य निघालं नाही। आज आदरणीय गडकरी साहेब हे केंद्रीय मंत्री आहेत आणि तीच पुनरावृत्ती त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या बाबतीत करत आहेत। ते एक स्वच्छ नेतृत्व आहेत, वारंवार संपत्तीचे आव्हान करतायत। आमचं त्यांना आव्हान आहे तर त्या आव्हानाला उत्तर द्या ना। तुमच्याकडे केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, खुशाल चौकशी करा संपत्तीची। मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीत होतात, खुशाल चौकशी करा। चौकशी आणखी कळेल ना, तुम्ही जे काय सीबीआय काय पाहिजे, सुप्रीम कोर्ट, खुशाल चौकशी करा। आम्हीच त्यांना आव्हान देतोय, का ते तक्रार करत नाही? नुसते मीडियाच्या समोर जातात, जावा ना, तक्रार करा, काही करा, जे चौकशी करायचं करा। मुंबईकरांना एक गैरसमज पसरवायला आणि शिवसेना पक्षप्रमुखांना बदनाम करण्याचा हा डाव आहे। किरीट सोमय्यावर बदनामीचा हा डाव आहे असं आपण म्हणताय, पण किरीट सोमय्यांनी ज्या 4 कंपन्यांची नावं घेतलेली आहेत त्या 4 कंपन्यांचा आणि उद्धव ठाकरेंचा किंवा शिवसेनेचा काही संबंध आहे की नाही? काहीही संबंध नाहीये। शिवसेना पक्षप्रमुखांचं स्वच्छ नेतृत्व आहे, स्वच्छ कारभार आहे आणि माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या पंतप्रधानांपासून सगळ्यांना, भारतीय जनता पार्टीला, तुमच्याकडे केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, खुशाल चौकशी करा। चौकशी अंती सत्य येईल। का चौकशी करत नाही? गेले वर्षभर आरोप करतायत, कुठेही त्यांनी चौकशी केली नाही, कुठे शिवसेनेचा संबंध आहे त्यांनी। ठीक आहे, आपण राहुलजी आपण म्हणताय की संपत्ती घोषित करा, पण तुम्ही चौकशी करा म्हणताय, परंतु संपत्ती घोषित करून या सगळ्या वादावरती पडदाही टाकता येऊ शकतो। नाही, संपत्ती घोषित करायचं तर त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांची पण संपत्ती घोषित करावी। आज त्यांनी त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाचं, आमदाराचं जे अफिडेव्हिट आहे ते सबमिट करतायत। आम्ही उल्लेख केला, त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांची संपत्ती जाहीर करा, आमदार अमित शहाची संपत्ती जाहीर करा असं आवाहन नव्हतं केलेलं। त्यांचे आताचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्यांची आताची संपत्ती जाहीर करावी। त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाची संपत्ती जाहीर करायचं तुम्ही आवाहन करता, त्यामुळे त्यावेळी स्वतःच्या राष्ट्रीय अध्यक्षाची संपत्ती पण जाहीर करावी लागेल। मुंबईकर या सगळ्या भूलथापांना बळी पडणार नाही। आणि किरीट सोमय्यावर माझे आरोप आहेत एनएससीएलच्या बाबतीत घोटाळा सगळा प्रसिद्ध करून नंतर त्यांनी सेटलमेंट करून त्या एनएससीएलला स्वतःचं पत्र दिलं, तो पुरावा मी सादर केलेला आहे आणि त्यांच्या सहकार्याने शेखरने पण त्यांना किती आरोप केले, त्याचं उत्तर न देता शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींवर आरोप करतात। पण राहुलजी, पण मग आपण किरीट सोमय्यांना कोर्टात खेचणार का? त्यांच्यावर केस दाखल करणार का? आम्ही खेचू, आमचा न्यायालयावर विश्वास आहे। आम्ही जी कायदेशीर कारवाई करायची ती करू। आम्ही काय मीडिया समोर येणार नाही आणि त्यांना उत्तर द्यायचं ते देऊ। त्यांना हिंमत असेल तर गेल्या वर्षभरात त्यांनी का तक्रार केली नाही, आता का गप्प बसले? ठीक आहे, म्हणजे चौकशी करा, चौकशी अंती सत्य बाहेर येईल असं आपलं म्हणणं आहे। खूप खूप धन्यवाद आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल। यानंतर वळत पुढच्या बातमीकडे।